चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जवळून जाय। पहा संतांच्या चरण धुळीनं जी काही वासना आहे ती नष्ट होते। पहा हे विधान एक जणांना ऐकलं आणि संतांच्या मागे मागे पोतं घेऊनच फिरायला लागलं। जिथं संतांचा पाऊल पडेल तिथं टपकन माती भरायची आणि पोत्यात टाकायची। बरं टाकी नका, घरी आणलं त्याने, पॅकिंग केली आणि बाजारात विकायला नेली। काय म्हणायचं या माणसाला? यानं काय घेतलं? याच्यातला वाचार्थ घेतला, लक्षार्थ नाही घेतला। पहा तुम्हाला वाचार्थ आणि लक्षार्थ कळावा यासाठी एक उदाहरण सांगते। पहा एक जणाचं खूप डोकं दुखत होतं आणि तो डॉक्टरांकडे गेला। डॉक्टर साहेब माझं खूप पोट दुखतंय, माझं खूप पोट दुखतंय। डॉक्टर साहेब म्हणाले हे घ्या गोळ्या घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ ह्या 3 टाइम गोळ्या खा आणि हलका हलकं जेवण करा। आता हलका हलकं जेवण करा म्हटल्यानंतर याने 2 दिवस हलकं काय हे शोधण्यातच घालवलं। पण त्याच्या लक्षात आलं की पाण्या एवढं दुसरं हलकं काहीच नाही, तो नुसतं पाणीच प्यायला लागला। आणि पाणी प्यायला गेला एके दिवशी आणि त्याच्यावर चुकून एक तेलाचा थेंब तरंगलेला पडलेला होता। पुन्हा त्याच्या लक्षात आलं पाण्यापेक्षा सुद्धा तेल काय आहे? हलकं आहे। पुन्हा त्यानं तेलच प्यायला चालू केलं आणि नेमकंच त्याच्या दिवशी त्याची पत्नी काय करत होती? भजे तळत होती। पुन्हा त्याच्या लक्षात आलं भजे काय आहेत? तेलापेक्षा सुद्धा हलके आहेत। म्हणजे याच्यातलं यानं काय घेतला? वाचार्थ घेतला, लक्षार्थ नाही घेतला।